यानंतर आपण थेट राजकोट किल्ल्यावरती जाणार आहोत। त्या ठिकाणी संजय राऊत हे पोहोचले आहेत आणि संजय राऊतांकडून सध्या पुतळा ज्या ठिकाणी कोसळला त्या ठिकाणची पाहणी केली जाते। संजय राऊतांसोबत कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आपण पाहतोय आज सकाळी 7:30च्या सुमारास अजित पवार यांनी देखील या ठिकाणी येऊन पाहणी केली आहे। येथील स्थानिक अधिकाऱ्यांसोबत यावेळी त्यांनी संवाद साधत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आणि त्यानंतर संजय राऊत सध्या राजकोट किल्ल्यावरती पोहोचले आहेत। राजकोट किल्ल्यावरती संजय राऊत पोहोचले असून त्या ठिकाणची ते पाहणी करत आहेत। आपण पाहतोय राजकोट किल्ल्यावरती खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता। त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या। शिवाय राणे आणि आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले असताना या ठिकाणी राडा झाला होता कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यानंतर आपण पाहतोय आज सकाळी 7:30च्या सुमारास अजित पवार यांनी संजय राऊत मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील राजकोट किल्ल्यावरती उपस्थित आहेत। पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सध्या संजय राऊत यांच्याकडून देखील या ठिकाणची पाहणी केली जाते आणि अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती विचारली जात आहे। संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत संजय राऊत। त्यांच्यासोबत कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आपण पाहतोय संजय राऊत सध्या राजकोट किल्ल्यावरती दाखल झाले आहेत। संजय राऊतांकडून या ठिकाणची पाहणी केली जाते। सकाळी 7:30च्या सुमारास अजित पवार देखील आले होते। तर आज खरं तर संजय राऊत देखील उपस्थित आहेत आणि वैभव नाईक देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी आहेत आपल्यासोबत। गुरुप्रसाद, आपण पाहतोय संजय राऊतांकडून सध्या पुतळा ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणची पाहणी केली जाते। सविस्तर अपडेट्स द्याल? नक्कीच वर्षा, एकंदरीत सांगायचं झालं तर आता काही वेळापूर्वीच जे आपलं संजय राऊत जे आहेत ते इथे आले आहेत आणि त्याची पाहणी करतायत आणि पाहणी करत असताना मीडियाला देखील पोलिसांनी तिथे अडवलेलं आहे। सोडत नव्हते, परंतु आम्ही डायरेक्ट तिथे घुसून आतमध्ये आलेलो आहोत अशी परिस्थिती तिकडे असताना पोलिसांनी मात्र यांना अडवलं। तिथे पाहणी आता चालू आहे वर्षा आणि पोलीस बंदोबस्त जो आहे तो कडक ठेवलेला आहे। राज्य राखीव दलाचे पोलीस असतील, कमांडो असतील, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल ही देखील त्यांच्यासोबत आहेत। त्यानंतर संजय राऊत यांच्यासोबत आमदार वैभव नाईक आहेत, तेही देखील आहेत वर्षा। निश्चितच गुरुप्रसाद, पुढे संजय राऊतांचा दौरा नेमका कसा असणार आहे? इथून संजय राऊत आहेत ते थोड्या वेळाने पत्रकार परिषद घेतील आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर ते कोळंब येथील जातील, तिथे ते सभेला उपस्थित राहणार आहेत वर्षा। निश्चितच गुरुप्रसाद, आपण पाहतोय संजय राऊत यांच्यासोबत वैभव नाईक हे देखील उपस्थित आहेत। शिवसैनिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आज दिवसभरात या ठिकाणी आणखी कोणकोणते नेते येणार आहेत पाहणी करण्यासाठी? नाही, आताच्या या ठिकाणी जे फक्त सकाळच्या वेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे देखील आले होते, त्यांनीही पाहणी करून गेली होती। त्यांनी काही प्रशासनाला कानफिचक्या देऊनही गेलेले आहेत, मात्र त्यांनी त्यांच्याकडून पुतळ्या संदर्भात काही जी माहिती आहे ती त्यांनी घेतलेली आहे आणि या संदर्भात जे कोण दोषी असतील त्यांच्यावर मात्र कारवाई करू आणि जसा पुतळा होता तसा परत पुतळा आपण तयार करण्याचे प्रयत्न करत आहोत असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे वर्षा। निश्चितच गुरुप्रसाद, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पाहतो संजय राऊत सध्या राजकोट किल्ल्यावरती दाखल झाले आहेत आणि ते सध्या त्या ठिकाणची पाहणी करतात। तर अवघ्या थोड्याच वेळात ते माध्यमांसोबत देखील संवाद साधतील। वैभव नाईक हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। घडलेला संपूर्ण प्रकार हा स्थानिकांसह या कार्यकर्त्यांकडून सांगितला जातोय। वारं कोणत्या पद्धतीनं येत होतं आणि पुतळ्याची दिशा कोणती होती आणि कशा पद्धतीनं ही संपूर्ण घटना घडली आहे। राजकोट किल्ल्यावरती संजय राऊत हे पोहोचले आहेत आणि स्थानिकांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून सध्या ते माहिती जाणतात। पत्रे जेटीवरचे पत्रे वादळ पत्रे उडले पाहिजे होते ना, ते एक कोणाचा कौल नाही उडला किंवा एक झाड नाही, झाड पडलं।
तर आपण पाहत होतो राज्यभरात तीव्रसे पडसाद देखील उमटले होते. उद्घाटनानंतर 8 महिन्यात शिवरायांचा हा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानं राजकारण देखील तापलं होतं. विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली होती आणि त्यानंतर अजित पवार यांनी देखील सकाळी 7:30 वाजता येत या ठिकाणची पाहणी केली आहे. स्थानिक लोकांसह अधिकाऱ्यांकडून संपूर्ण या ठिकाणचा आढावा देखील घेतला. तर दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं देखील यावेळेस अजित पवार यांनी सांगितलं होतं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काल माफी मागितली आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय संजय राऊत राजकोट किल्ल्यावर पोहोचले आणि त्यांच्याकडून सध्या माहिती जाणून घेतली जाते. अवघ्या काही वेळात ते माध्यमांसोबत देखील संवाद साधतील. पाहतोय सकाळी 7:30च्या सुमारास अजित पवार देखील या ठिकाणी येऊन गेले आहेत. काल दिवसभर अनेक ठिकाणी अजित पवार गटाकडून आंदोलनं करण्यात आली होती. शिवाय 2 दिवसांपूर्वीच राणे समर्थक आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्या अनुषंगानं पोलिसांकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते. मोठ्या संख्येनं इथं पोलिसांचा देखील फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या घटनेनंतर राज्यातील प्रमुख नेते खरं तर या ठिकाणी येत आहेत आणि पुतळा कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी करत आहेत आणि त्याच अनुषंगानं सकाळी 7:30च्या सुमारास अजित पवार देखील आले होते. त्यानंतर सध्या संजय राऊत हे पोहोचले आहेत. ते स्थानिकांसोबत संवाद साधतायत आणि कार्यकर्त्यांकडून देखील सगळी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासोबत वैभव नाईक हे देखील उपस्थित आहेत. तर थोड्याच वेळात संजय राऊत हे माध्यमांशी संवाद साधतील. यावेळी संजय राऊत नेमकं काय म्हणतायत याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तर आपण ही दृश्य पाहतो. राजकोट किल्ल्यावरून संजय राऊत सध्या निघाले आहेत. यानंतर ते माध्यमांशी संवाद साधण्याची देखील शक्यता आहे.